आम्ही काल सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो. सदर ह्या स्कीमवर 2 वर्षापासून आमची प्रधान सचिवाकडे एक फाईल पेंडिंग होती. ज्या फाईल मंजूर झाल्यावर आमची या राहिलेली कामं पूर्ण होऊन प्रत्येक घराला पाणी व्यवस्थित मिळणार होतं. त्या संदर्भात आम्ही उपोषण केल्यामुळे मुंबई मंत्रालयातनं प्रधान सचिवांचं पत्र आलं, की इतिवृत्त झालं, की आम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्हाला आम्ही मान्यता देऊ, असं त्यांनी लेखी पत्र दिल्यामुळं आज आम्ही ती उपोषण स्थगित करत आहोत. तुम्ही त्यांच्याकडून जे काही उत्तर आलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? हो, आम्ही त्यासाठी समाधानी आहोत. त्यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे आणि तसं आम्ही बी आमचं लेखी उत्तर दिलेलं आहे, की सदर 15 दिवसाच्या आत ही आम्ही आमची ही मागणी मान्य नाही केली व इतिवृत्त येऊन जर मंजूर नाही केली, तर आम्ही आमचं 15 दिवसानंतर परत उपोषण चालू करणार आहे. काय सांगायचं तर कालपासून उपोषणाला बसले होते. शिखर समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपोषणाला बसले होते. त्यांच्या गार नानवे सोनवडी पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित योजनेच्या मंजुरीसाठी त्यांनी उपोषण केलं होतं. वस्तुस्थिती सगळी त्यांना आम्ही काल येऊन सांगितली आणि त्या पद्धतीनं काल आम्ही त्यांना निवेदन पण दिलं. त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित करावं, कारण की हा विषय मान्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झालेली आहे सुधारित योजनांबाबत आणि त्याच्या बैठकीच्या इतिवृत्तात जसे जी निर्देश येतील त्याप्रमाणे पुढील कारवाई पाणीपुरवठा विभागामार्फत आणि वित्त विभागामार्फत होणार आहे. त्यामुळं ती सगळी वस्तुस्थिती त्यांना सांगितल्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं उपोषण आज स्थगित केलेलं आहे आणि त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन धन्यवाद करतो. अजून अशी वेळ काय येते उपोषण करण्याची? जर व्यवस्थित काम झाले तर अशी वेळ काय येणार नाही ग्रामस्थांना? नाही, आपण सर्व यासाठी प्रयत्न करतच आहोत. प्रोसेस मोठी आहे आणि त्याच्यात म्हणजे फाईल सगळीकडे मंजुरी होत होत आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आणि ही फाईल लवकरच मंजूर होईल याच्याबद्दल सगळी त्यांना माहिती आम्ही दिलेली आहे. नागरिकांच्या समस्या खूप असतात, परंतु अधिकारी कर्मचारी त्याच्यावर त्यांचं समाधान करत नाही. पण अशा बातम्या लागल्यानंतर त्याच्यानंतर सरकारला जाग येते, असं का होतं? नाही, आम्ही वेळोवेळी त्यांना आम्ही सहकार्य करतच आलो. आम्ही कंटिन्युअस त्यांना अवेलेबल असतो प्रत्येक गोष्टीसाठी. त्याच्याबद्दल काही त्यांची काही तक्रार नाही. किती दिवसामध्ये हे सगळं पाणी मिळणार आहे लोकांना? पाणी सध्या चालू आहे. त्यांना वाढीव वितरण व्यवस्थेसाठी वगैरे जी योजना पाहिजे त्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करतो. पाणी सध्या आपण चालू आहे, पण सगळ्या एरियाला कव्हरेज होत नाहीये. त्याच्यामुळे आपण वाढीवसाठी आपण प्रयत्न करतो. साधारण किती दिवसाचा अल्टिमेटम दिला त्यांना? नाही, आता याच्यात आता दिवसांचं आपण नाही सांगू शकत, कारण की किती दिवसात मंजूर होईल ते त्याचं जे इतिवृत्त येईल पाणीपुरवठा विभागात मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयातील जे काही इतिवृत्त येईल त्याच्यानुसार पुढची कारवाई होणार. उपोषण करते आता म्हणाले 15 दिवसात नाही करता आम्ही परत उपोषण करू. नाही, तोपर्यंत याच्याबाबत काही ना काहीतरी सकारात्मक आम्ही करणार आहोत. याच्याबद्दल आम्ही त्यांना खात्री दिलेली आहे.